नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, साहित्य संमेलन आणि वाद हे काही टळलेलं नाही. साहित्य संमेलनात वाद होतात, ते वाद साहित्यिक असतात आणि काही काळापासून म्हणजे गेल्या काही वर्षांपासून त्याचं राजकीयकरण पण झालं. पण हे साहित्य संमेलन तुम्हाला माहिती आहे का, की गेल्या काही वर्षापासून, निदान कमीत कमी 4-5 वर्षांपासून हे हिंदू विरोधी भूमिकेकडे वळतंय. आणि आता साहित्य संमेलन हे नाशिकमध्ये होणार आहे आणि पुन्हा ह्या संमेलनामध्ये मधून जी भूमिका बाहेर येते किंवा बाहेर आणण्याचा प्रयत्न होतोय, ती भूमिका देखील काहीशी हिंदू विरोधक भूमिका आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं भाग आहे. आज त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार मकरंजी मुळे. मकरंजी, नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मकरंजी, पहिला प्रश्न आहे की साहित्य संमेलन आता काही दिवसांनी होणार आहे आणि साहित्य संमेलन म्हटलं की वाद हे असतंच, पण गेले काही वर्ष आपण बघतोय की हे साहित्य संमेलन हळूहळू हिंदू विरोधी भूमिकेकडे झुकतंय. तर ह्याबद्दल आपण काय सांगाल? असं आहे की शंकराचार्य, आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्रा हं, हा वाद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माहिती त्यामुळे आहे. हो. एका अर्थाने भारताला वादाची परंपरा आहे हं, आणि वादातनं सत्यापर्यंत जाणं हा आपला सगळ्यांचा प्रवास आहे. राईट. परंतु दुर्दैवाने ही जी काही आपली वादाची जी परंपरा आहे सत्याचा शोध घेण्याची, हं, त्याच्याऐवजी हेतुपुरस्सर आरोप करणं, कोणाच्या तरी विरोधात कोणाची तरी प्रतिमा विरोधी रंगवणं, याकरता ह्या सगळीकडे एकूणच वादाचं जाणं सुरू झालेलं आहे. हं, हं, तुम्ही जसं म्हणलात, की साहित्य संमेलनाचा जो काही मूळ हेतू आहे, साहित्य व्यवहार अधिक प्रभावी होणं, पुस्तकांची उलाढाल होणं, हं, सर्वसामान्य वाचकाला त्याच्या आवडीचा लेखक, कवी त्याच्याबरोबर भेट होणं, त्याच्याशी संवाद करायला मिळणं आणि एका अर्थाने सर्वसामान्य माणूस समृद्ध होणं, ही जी काही एकूण संमेलनाची जी काही म्हणजे संमेलनाने काय करावं एका हं, वर्षात वर्षातनं एकदा होणारा, तर हं, एक छानसा उत्सव व्हावा, अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण दुर्दैवाने याच्यावर राजकारणाचा प्रभाव आहे आणि तो केवळ राजकीय नेत्यांचा प्रभाव आहे असं मानायचं काही कारण नाही. तो तर आहेच. हं, परंतु एकूणच साहित्य संमेलनाचे जे सुद्धा काही पदाधिकारी काम करतात अपवाद वगळता, हं, तेही सगळं त्याच प्रकारचे राजकीय दृष्टिकोनातनच काम करतायत की काय, असं हं, सगळं चित्र गेल्या काही वर्षात निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळेच त्यातनं एक द्वेषमूलकतेकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणलात, की सुरुवातीला राजकीयकरण झालं. त्या राजकीयकरणाचा पुढचा टप्पा जो आहे, तो साहित्याचंही एक ध्रुवीकरण करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. हं, हं, साहित्याला लेबलं लावली गेली. हे अमुक एक साहित्य या विचारांचं, तमुक एक साहित्य त्या विचारांचं आणि त्याच्यावरनं मग वाचकांच्या विषयातनं पण गट तयार व्हायला लागले. हं. साहित्य कशाला म्हणावं, कशाला म्हणू नये याचे मापदंड कथित काही मंडळींनी तयार केले आणि ह्यातनं ही जो काही एक साहित्याचा निखळ प्रवाह होता, तो हळू-हळू दूषित होत गेलेला आहे. हं, हं. साहित्य संमेलन आणि हिंदू विरोधी भूमिका हे त्याच्या अगोदर नव्हतं. म्हणजे मला आठवतंय की एक 7-8 वर्षापासूनच हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि त्यातही पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यावर विषय कुठलाही असो, पण नेतात त्यांच्याकडे. म्हणजे साहित्य आणि पंतप्रधान पद याचा दुरान्वयही संबंध नाही, पण कोणतरी येतं, मग कोणतरी व्यक्ती स्वातंत्र्याचा आव आणतं आणि टीका कोणावर करतं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर. हे योग्य आहे असं वाटतं आपल्याला? नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे, की ज्येष्ठ हिंदुत्ववादी साहित्यिक पुबा भावे हं, यांनाही त्यावेळी विरोध केला गेलेला होता. त्यांनाही हं, त्यावेळी विरोध झाला होता. हं, हं, त्याच्यानंतरचा जो टप्पा होता तो आनंद यादव यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. हं. आनंद यादव यांनाही संमेलन स्थळी त्यांच्या एका कादंबरीचा संदर्भ वापरून येऊ दिलं नव्हतं. तर हां. एखाद्या साहित्यिकाच्या साहित्य कृतीविषयी विरोध असणं किंवा त्याच्याविषयी मत असणं हे स्वाभाविक आहे. पण त्याला येऊच देणार नाही, त्याच्यावर बंदीच घालू, ही हं, जी काही एक वर्चस्ववादी मानसिकता तयार होऊन साहित्य संमेलनच हायजॅक करायची, ह्या ज्या वृत्तीला खत पाणी जाणीवपूर्वक घातलेलं आहे, ते हं, अतिशय धोकादायक आहे. हं, माझं एक निरीक्षण असं आहे, की ही जी मी काही म्हणजे पुबा भावेंचं उदाहरण तर खूपच अगोदरचं दिलेलं आहे. हं, त्यामुळे असे प्रकार वारंवार घडलेत. पण
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदय झाल्यानंतर, स्थापना झाल्यानंतर अपवाद वगळता विरोधात असो किंवा सत्तेत असो, या पक्षाचा प्रभाव किंवा या पक्षाने पोचलेल्या इकोसिस्टमचा प्रभाव हा हं. एकूणच साहित्य संमेलनावर राहिलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कथित पुरोगामी भूमिका घेण्याच्या नावाखाली अशा हं. प्रकारचं एक टोकाच्या विरोधाची मानसिकता हळू साहित्याच्या क्षेत्रातही तयार होऊ लागलेली आहे. हं. ज्यावेळी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा आपल्या सोयीचा नसतो हं. किंवा तो आपल्या अजेंड्यावर बोलणार नाही असं जेव्हा या मंडळींच्या लक्षात येतं, त्यावेळी जाणीवपूर्वक असा उद्घाटक शोधला जातो की जो आपला अजेंडा मांडेल. त्याच्यामुळे बरोबर. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, अरुणा ढेरे साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्यानंतर नयनतारा सहगल हं. यांना इथं निमंत्रण देण्याचा जो काही सगळा प्रकार घडलेला आहे, तो हं. त्याचाच एक पुढचा भाग होता. त्यामुळे साहित्य व्यवहारापेक्षाही आपली राजकीय मतं साहित्याच्या अंगाने मांडण्याचा जो काही एक नवा प्रवाह गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सुरू झालेला आहे, त्याची ही सगळी खरं म्हणजे परिणिती आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य रसिक जो तिथे उत्साहात जातो, पुस्तकांची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते, तो हा जो काही मूळ गाभा आहे त्याच्यापासून निश्चितपणे दुरावत चाललेला आहे. अ, जावेद अख्तर यांना या साहित्य संमेलनात निमंत्रण देण्यात आलेलं आहे. जावेद अख्तर यांना निवडक कवी की मोदी विरोधक म्हणून हे निमंत्रण आहे? एक्झॅक्टली. हं. समजा जावेद अख्तर यांनी आता जी वक्तव्य आत्ता केली आहेत किंवा यापूर्वी केली, ती जर केली नसती, तर त्यांना बोलवलं असतं का? तर निश्चितपणे त्यांना बोलवलं गेलं नसतं. हं. त्यामुळे हं. जावेद अख्तर हे उर्दूतले फार मोठे हं. जाणकार आहेत, कवी आहेत, लेखक आहेत. एकेकाळी हां. सलीम जावेद प्रसिद्ध असलेल्या जोडीतले ते एक आहेत. ही जी कारणं देऊन आता बोलवलं जातंय, तो फसवेपणा आहे आणि तो फसवेपणा लगेच उघड झालेला आहे. म्हणजे हं. हेच नाव नक्की केलं गेलं. बाकीच्या नावांविषयी असं सांगितलं, की अन्यही नावं होती, पण पोहोचण्यास उशीर झाला किंवा त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, म्हणून हं. मग या नावाला प्राधान्य दिले. हे हे जे काही लगेच तातडीने समर्थन जे सुरू केलं ना, हं. हे समर्थन सुरू करण्यातच आयोजक उघडे पडलेले आहेत. आणि हं. जावेद अख्तरांना आता का बोलवलंय, हे हं. आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं आलेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन काय मांडायचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गेले हं. काही वर्ष एक प्रश्न विचारला जातोय, की कलाकार, साहित्यिक बोलत का नाहीत? आता हे बोलत का नाहीत म्हणजे काय का बोलत नाहीत? तर ते हं. मोदी विरोधी बोलत का नाही? बोलत असाच का खरं म्हणजे नाहीत? तो प्रश्न, हां. असाच प्रश्न विचारला जातोय. तर बरं. ते बाबा, ते परत एकदा सातत्याने हे रणशिंग फुंकत राहिलं हं. पाहिजे. आपला जो काही समर्थक मतदार आहे, आपला जो काही गट आहे, त्याला हं. जागतं ठेवलं पाहिजे. त्याच्याकरता मग आता कोणाच्या? तर मग आता हं. जावेद अख्तरांना आणा आणि आपली एक भूमिका ह्याच्यातनं परत एकदा तयार करून घ्या. हं. अशीच ही मानसिकता आहे. साहित्य व्यवहार म्हणजे काय बाबा, मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्याचा संगम घडावा, काही हं. भाषा एकमेकांच्यात आदान-प्रदान. मिसळाव्या, असं हां. काही नाहीये. हा हं. शुद्ध हं. राजकीय अजेंडा या निमित्ताने राबवला जाणार आहे. हां, हां. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, की 2 बडे साहित्यिक, मोठे साहित्यिक दमा मिरासदार आणि बाबासाहेब पुरंदरे यांचं आता या वर्षात निधन झालं. तर यांना मात्र जातीच्या आधारे टाळणार का? दमा मिरासदार मुळातच साहित्य संमेलनाचे अध्यक्षही राहिलेले आहेत. म्हणजे राहिलेत. माजी बरोबर. अध्यक्षही राहिलेले हं. आहेत. आणि हां. दमा मिरासदारांचं साहित्य कर्तृत्व तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. बरोबर. पण दमा मिरासदारांनी आपलं आभाविपशी असलेली वैचारिक ओळख कधीही लपवून ठेवलेली लपवली. नाहीये. पण त्या बरोबर. त्या वैचारिक ओळखीचा प्रभाव त्यांच्या साहित्यात कुठेही नाहीये. एक निखळ विनोदी साहित्य आणि बरोबर. महाराष्ट्राला हसवत ठेवणं आणि हसता हसता समृद्ध करणं. एक एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या दमांवर शहरी शहरी म्हणून आरोप केला जातो, हं. त्या दमांनी जी आपली सगळी पात्र रंगवलेली आहेत, ती अस्सल गावरान, हं. अस्सल बरोबर. ग्रामीण आहेत. आणि शहरी महाराष्ट्राला त्या ग्रामीण महाराष्ट्राचा जो काही एक नर्म विनोदीपणा आहे, हं. मार्मिकता आहे, एक जो काही एक थोडासा खोडकर खट्याळपणा आहे, त्याचा परिचय साहित्यातनं करून दिलेला आहे. बरं. त्यामुळे असं असताना सुद्धा दमा मिरासदार विसरले जातील अशी आत्ता तर शक्यता निश्चित आहे. म्हणजे हं. त्यांची कोणी तिथे आठवण काढणार नाही. हं. आता बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीत काय गंमत करतील, म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना मुळातच कोणी इतिहासकार मानायला तयार मानत नाही. नाहीत. बरोबर. हां. त्यामुळे मग ते ठीक आहे, त्यांनी जे काही लिहिलंय ते ते साहित्य मूल्य त्याला आहे का? हं. साहित्याच्या मापदंडात ते बसतं का? असे हं. प्रश्न विचारून बाबासाहेबांच्यावर नावावर फुल्ली मारली जातील. हं. हं. बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यावर जो काही गोंधळ ज्यांनी कोणी घातला, हं. तीच वृत्ती साहित्य संमेलन चालवणारी आहे, कळत-नकळत. त्यामुळे अगदी. बाबासाहेब पुरंदरे आणि दमा मिरासदार जाऊ द्या. आता हं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, शरण कुमार लिंबाळे हं. यांना सरस्वती पुरस्कार मिळालेला आहे. त्या बरोबर. शरण कुमार लिंबाळ्यांना सुद्धा
साहित्य संमेलन त्यांची आठवण काढेल का, त्यांचा यथोचित सन्मान करेल का, याविषयी आज तरी शासनकथा आहे. मला असं वाटतं की दमा मिरासदार, बाबासाहेब पुरंदरे आणि शरणकुमार लिंबाळे या तिघांचं योग्य प्रकारे सन्मान होण्याकरता विधायक लोकशक्तीची चळवळ नाशिककरांनी उभारली पाहिजे. कारण बरोबर. सावरकर आणि कुसुमाग्रज नाकारण्यापर्यंत सुद्धा ही मंडळी गेली होती. हो. तसं बसं त्या दोघांना तिथं स्थान मिळालेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रज, विवा शिरवाडकर हे जर नाकारले जाऊ शकतात नाशिकच्या भूमिकेत असून सुद्धा, तर या बरोबर. तिघांविषयी कोण पुढाकार घेणार? त्यामुळे तो साहित्य रसिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. विधायक मार्दकांनी दबाव उत्पन्न केला पाहिजे आणि साहित्य संमेलनात या तिघांची दखल घेतली जाईल. त्यांच्या कर्तृत्वाच्या विषयी आदर व्यक्त केला जाईल. अशा करता आग्रही मागणी केली पाहिजे. परंतु दुर्दैवाने म्हणा, अशा मागण्यांना काही फार हल्ली सरकार दरबारी किंवा एकूणच साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या दरबारी काही महत्व राहिलेलं नाहीये. कारण सरकार कोणाचंही असो, त्याच्यातनं निधी येतो, त्या निधीतनं साहित्य संमेलन होतं. त्यामुळे एका अर्थाने सरकारच्या पुढे शरणागती हा आयोजकांचा अपवाद वगळता असाच सगळी एक पद्धत राहिलेली आहे. नक्कीच. मला हा पुढचा प्रश्न, कदाचित हा शेवटचा प्रश्न असेल विचारायचा, तो असा की साहित्य संमेलनाला निधी सरकारकडून येतो, पण सरकारवरच टीका केली जाते आणि याच्यावरून एक मोठा वादंग झाला होता आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पण म्हणाले होते, जग मारत गेलं तुमचं साहित्य संमेलन वगैरे, असं इथपर्यंत झालं होतं. आता म्हणजे त्यावेळेस असे खणकर साहित्यिक होते की जे भूमिका घेत होते आणि आता मात्र तसे साहित्यिक आपल्याला दिसत नाही. सरकारकडून पैसा तर घ्यायचाच, मग ते जर सरकार हिंदुत्ववादी असेल तर मग हिंदुत्वावर टीका करायची. मग सरकार कोणी असो, काही असो, ते टीका करतातच. ही जी प्रवृत्ती आहे, हे जे अपप्रवृत्ती साहित्य संमेलनात शिरलेली आहे, याचं मूळ कारण काय असेल? असं आहे की बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी टीका केली होती त्यावेळी कविवर्य वसंत बापट यांनी ठोस भूमिका घेतली होती. बरोबर. आता मुळातच असं आहे की अशा प्रकारचे कणाहीन साहित्यिक अपवाद वगळताच तयार होत आहेत आणि ते तयार कसे होत आहेत तर त्या इकोसिस्टीम मधनच तयार होत आहेत. म्हणजे एक पुस्तक करायचं, त्या पुस्तकाला पुरस्कार मिळवण्याकरता कोणाच्या तरी कडे जाऊन खेटे घालायचे, मग त्या पुस्तकाच्या आधारे पुढच्या बेगमी आपल्या करत जायचा. म्हणजे आपलं साहित्य निर्मिती ही लोकप्रबोधन, लोकांना आनंद देण्याकरता न करता म्हणजे मुळात स्वांत सुखाय या प्रकारातलं साहित्य, कवी, कथा लिहिला जातो. मग तो हळूहळू त्याच्या सगळ्या अनुभवाच्या आधारे समृद्ध होतं, लोकांना आवडतं, लोकप्रिय होतं आणि मग वाचक त्याला डोक्यावर घ्यायला लागतात. असं जरी एका अर्थाने असलं तरी एकूण आपल्याला आपलं मूळ स्वार्थ कशात आहे, आपल्या नियुक्त्या कशा करता येतील, मग ते नियुक्त्या करणारे कोण आहेत आणि मग जर ते सरकारच असेल आणि तोच निधी देणार असेल तर मग टीका का करा. पण ही टीकेची भूमिका मात्र ज्या वेळी हिंदुत्ववादी म्हणजे युतीचा काळ इथे झालेला आहे, 2014 ते 19 देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मुख्यमंत्री म्हणून इथे होतं, त्या काळात मात्र मग काय भूमिका घ्यायची नाही. आम्ही जरी सरकारकडनं पैसे घेतले असलो तरी आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासणार आहोत म्हणून आम्ही सरकारवर टीका करतोय. तर याही दुटप्पीपणाचा लोकांना आता राग यायला लागलेला आहे आणि ज्यावेळी दुटप्पीपणाचा राग लोकांनी मतपेटीतनं व्यक्तही केलेला आहे, योग्य वेळी तो केलेला आहे. तो मुद्दा असा आहे की मी जसा मगाशी राष्ट्रवादीचा उल्लेख या ठिकाणी केला तसं दीर्घकाळ भारतीय जनता पार्टी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे. हा जो काही असा वैचारिक, बौद्धिक, साहित्यिक क्षेत्रातला जो व्यवहार आहे, भारतीय जनता पार्टी म्हणजे राजकारणी पक्षांनी हे ताब्यात घेऊ नये, पण एक भारतीय जनता पार्टीच्या मनात सतत भीती आहे. का कोणास ठाऊक, ती एक दहशत आहे पुरोगामाची, वैचारिकतेची. त्यामुळे त्यांनी हे क्षेत्र कधीच ऍड्रेस केलेलं नाहीये. असं नाहीये की काही सगळे साहित्यिक भाजप किंवा हिंदू विरोधी आहेत. एक मोठा गट आहे, परंतु तो त्याला बळच दिलं गेलं नाही. त्याला भीती वाटते की आम्ही बोलायला लागलो तर हे आम्हाला कॉर्नर करतील, आम्हाला वाळीत टाकतील आणि ते घडलेलं आहे महाराष्ट्रात. वाळीत टाकण्याची अनेक उदाहरणं अशी आहेत साहित्यिकांना. त्यामुळे जसं साहित्यिकांची जबाबदारी आहे, राजकीय पक्षांनी सुद्धा साहित्याच्या क्षेत्रात किती लुडबुड करायची त्यांची जबाबदारी आहे, तसं एक मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची सुद्धा जबाबदारी आहे. महाराष्ट्रातलं साहित्य व्यवहार हा पक्षातीत राहील, राजकारणाच्या पलीकडे जाऊन राहील, याकरता पक्ष म्हणून यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि साहित्यिक, साहित्य रसिक या सगळ्यांची एक नियमित संवादाची प्रक्रिया. होतं काय की आपण इव्हेंट करतो आणि आपण पुरस्कार देऊन मोकळे होतो. सरकार काय किंवा राजकीय पक्ष काय, ते करण्याला हरकत नाही, रेकग्नायझेशन दिलं पाहिजे. पण त्या पलीकडे पण जाऊन साहित्याचं काही संवर्धन करण्याची एक प्रक्रिया असते. ती जोपर्यंत भारतीय जनता पार्टी गतिमान करत नाही तोपर्यंत
जावेद अख्तर सारख्यांना आणून भाजपला हाणून पाडण्याचे प्रयत्न निश्चितपणे होत. नक्कीच. मकरंदजी, खूप छान चर्चा झाली. आपण या साहित्य संमेलनात ही जी हिंदुत्व विरुद्ध प्रवृत्ती शिरलेली आहे त्याबद्दल आपण अगदी सविस्तर बोललात. आपण या चॅनलवर आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, लक्षवेध 2020 चॅनल हा अशाच वेगळ्या धाटणीच्या चर्चा घडवून आणत असतो. या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.